मुरबाड शहरात MIDC मधील मुरबाडी नदीवर असलेल्या घोडदेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्री दिनी हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. घोडदेश्वर शिवमंदिराचे ट्रस्टी तसे ट्रक चालक मालक संघटना यांनी भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. घोडदेश्वर ट्रस्टी आणि ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मंडळ व्यापारी यांनी भाविकांना उपवासाचे फराळ वाटप केले. यावेळी मान्यवरांचे सत्कार सुद्धा करण्यात आले. नमस्कार, मी गौरव शेलार. आज महाराष्ट्रभर संपूर्ण देशात महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसाच कार्यक्रम मुरबाडमध्ये सुद्धा घोडदेश्वर मंदिर येथे करण्यात आला आहे. त्या संदर्भात आपण मंदिराचे काही ट्रस्टी विश्वस्त आहेत त्यांचे संपर्क करत आहोत. दादा, काय सांगाल, आज घोडदेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत, त्याबद्दल आपण काय सांगाल? हे मंदिर शिवकालीन आहे. 2002 साली मालक टेम्पोर वेलफेअर असोसिएशनचे आमचे सर्व सदस्य या इकडनं नदीमार्गे आलो. त्यावेळेला इकडनं कुठलाही रस्ता नव्हता, शिरगाव रस्ता फक्त जात होता. दुपारी सकाळी कधी पण इथे काही माणूस नसा, अगदी निर्जन. आणि इकडनं आल्यानंतर हे निर्जन स्थळे असलेलं मंदिर जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही सगळे टेम्पोवाले महाशिवरात्रीच्या अगोदर दहीहंडी उत्सव साजरा केला. तिथे 2000 रुपये उरले होते आमच्याकडे. त्या 2000 आम्ही रस्ता बनवला आणि 2002 सालापासून आम्ही हे उत्सव साजरा करत आलो आहे. या प्रकारे इथे सुरुवात झाली आमची. आता या मंदिराच्या इकडे म्हणजे आता समोर आपण गर्दी पाहतो, तर कशा प्रकारे आपण आजच्या दिवसाला नियोजन केलेलं आहे? नियोजन म्हणजे जवळजवळ 2000 किलो बटाटी, त्याच्यानंतर जवळजवळ 1 टक केळी, त्याच्यानंतर कुडवलीचे आमचे सरपंच रामचंद्र त्यांनी लस्सी वाटप केला. त्यानंतर खजूर वगैरे संपलेलं आहे. केळी आणि खिचडीचं वाटप चालू आहे. ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत चालू असते. तसेच पाण्याची व्यवस्था पण इथे केलेली आहे. महेंद्र तोंडलीकर आणि दिनेश अग्रवाल यांनी ते पाण्याची व्यवस्था तिकडे केलेली आहे. म्हणजे आमचे जे ट्रान्सपोर्टवाले आहे सगळे मालक लोक माल वाहतूक संघटनेचे, त्यांनी 3 दिवस इथे मेहनत घेतलेली सुरुवाती पहिल्यापासून. आणि रात्री सगळं हे बंदोबस्त यांनी बाबा कुठे गाड्या लावायच्या, कुठे काय करायची, कुठे पार्किंग करायची. आणि हे जे आमचं आत्ता नवीन मंडळ आहे हे आम्ही तर हे जुने पण हे नवीन यांनी फार आम्हाला आता यावेळी मदत केली. त्यामुळे आमचा डोक्यावरचा खांद्यावर आलेला या लोकांची फार आम्हाला मदत आहे. त्यामुळे ही जी आता नियोजन आहे यांच्या याच्यामुळे सगळं झालेलं व्यवस्थित आहे. भक्तांच्या सुरक्षेबाबत आपण काय सांगा? भक्तांच्या सगळे आपला पोलीस बंदोबस्त आहे, आम्ही पण लक्ष ठेवून आहे सगळीकडे. आणि आपलं कसं की कुठे काय प्रॉब्लेम झाला तर आमची माणसं धावून लगेच ते त्याचा निरसन करून देतात लगेच. 101 स्वयंसेवक आहे आमचे. हो ग्रुपचे आहे. आणि प्रत्येकाकडे बिल्ला वगैरे आहेत. असं हे नाही, प्रत्येकाला आम्ही असा बिल्ला दिलेला आहे की जेणेकरून प्रॉब्लेम नको यायला त्यांना. म्हणून मी महाशिवरात्रीला भक्तांसाठी जी समस्या निर्माण व्हायची शौचालयाची, त्या बाबतीत आपण काय सांगा? शौचालयाची सुरुवात होती आम्हाला आपले विनोद शेठ नार्वेकर यांनी मदत केली. आणि बाकीचे आपले मंदिरचं आमचं जे ट्रस्ट होतं आम्ही त्यांनी मदत केली. म्हणजे आम्ही मिळून ते पैसे काढले. विनोद शेठने आमचा स्ट्रक्चर उभा केला पूर्ण. आणि जे थोडं काय बाकी होतं ते आम्ही मिळून ते समस्या भक्तांची जी पूर्ण केली. दोघांसाठी वेगवेगळे. नमस्कार, आम्ही इथे ट्रक चालक आणि मालक हे दोन्ही मिळून आम्ही आमची युनियन चालू केलेली आहे इथे. आणि आम्ही आमचा घरचा कार्यक्रम म्हणून हा पूर्ण उत्सव इथे साजरा करतो. गेले जवळजवळ 10 दिवसापासून आमचं इथे नियोजन चालू आहे या पूर्ण गोष्टीचा. आणि आमचे चालक पण तशीच मेहनत करत आहे आणि सर्वांनी मिळून एकदम चांगला कार्यक्रम आम्ही ते करतो. भक्तांच्या व्यवस्थित लाईन, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था सगळे व्यवस्थित केलेलं आहे एकदम. मुरबाड तालुक्यातील पुरातन शिवमंदिर संगमेश्वर या मंदिराची तोडफोड केल्याने तेथील शिवमंदिरातील मूर्तीचा अभिषेक बंद केला आहे. 2 वर्ष तेथे यात्रा करत नसल्याची चर्चा ऐकून भक्तांनी घोडदेश्वर व शास्त्रीनगर तलाव या शिवमंदिरात अभिषेक पूजा करण्यास धाव घेतली. मध्यरात्रीपासून घोडदेश्वर मंदिराभोवती खेळणी, विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. वाहन पार्किंगची सोय करून भक्तांना मोफत पाणी, नाश्ता याची सोय केली आहे. मुरबाड शहरातील जुने शिवमंदिर म्हणून
घोडदेश्वर ठिकाण भक्तांना जवळचा असल्याने भाविक, लहान मुले, वृद्धांसह तेथे येतात. घोडदेश्वर मंदिर परिसरात सुलभ शौचालये, विविध कार्यक्रमाचे घाट, सुसज्ज बगीचा, रस्ता, पाणी, हॉल अशी सोयीसुविधा घोडदेश्वर शिवमंदिर ट्रस्टचे प्रमुख शिंदे, आत्माराम शिंदे, जगदीश पष्टे, रोकडे, बंटी तेलवणे, विशे साशे तसेच त्यांचे सहकारी यांनी केल्याने अनेक शिवभक्तांचे 16 सोमवार अभिषेक विधी तसेच लग्न समारंभ, दशक्रिया विधी असे अनेक कार्यक्रम पार पाडतात. महाशिवरात्री उत्सवात मुरबाड पोलिसांचे मोठे योगदान महत्त्वाचे असते. भाविकांसाठी रस्ता सुरक्षा, महिलांसाठी सुरक्षा यशस्वी पार पाडतात. मंदिर गाभाऱ्यात यावर्षी बंटी तेलवणे, संतोष विशे, अन्य भक्तांनी मंदिर परिसरात सेवा पुरवली. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.